ऐकताय ना याचा आवाज? काय कुरकुरीत झाले तो हे पापड, अगदी तोंडात जाताच विरघळतात. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले रवा पापडची रेसिपी. तर कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट हे पापड आपले तयार होतात आणि 1 ते 2 वर्ष तरी आरामात टिकतात. तर तुम्ही याची साईज बघू शकता. हे आपण तळण्याच्या अगोदरचा पापड, अगदी त्याच्या तिप्पट चौपट हा पापड फुलतोय. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. वजनी प्रमाणात 1/2 किलो इतका हा रवा आहे. तर या 1 वाटी रव्यापासून आज आपण 40 ते 50 पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत. रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता, पण पाण्याचं प्रमाण मात्र अगदी परफेक्ट घ्यायचं. तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं? तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले. ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने इथे आपल्याला 7 वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे रव्याच्या 7 पट पाणी आपल्याला इथे लागणार आहे. रवा जर मोठा असेल जास्त तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं. त्यामुळे बाजूला एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी अजून ठेवायचं. तर पाणी हलकंसं गरम झालं की आपण आता हा जो रवा आहे तो यामध्ये घालायचा आहे. अगदी थोडासा रवा घालत हे विस्करने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर आता गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे आणि याला उकळी काढून घ्यायचे. तर जसं पाणी जास्त गरम होऊ लागतं तसं हे जे बॅटर आहे घट्टसर होऊ लागले, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. तर इथे मी 2 मिनटं हे उकळून घेतले. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ चवीपेक्षा थोडंसं कमीच घालायचं, म्हणजे पापड जेव्हा आपण तळतो तेव्हा मीठ जास्त प्रमाणात लागतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मीठ थोडंसं कमी घाला. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरे घालते, 1 चमचा चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा घालू शकता, किंवा अगदीच नाही घातलं तरी देखील चालेल. तर आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सतत हलवत राहायचं, म्हणजे तळाला चिकटणार नाही. तर अगदी पाण्याचं आणि रव्याचं परफेक्ट प्रमाण घेतलं ना तर तुमचं देखील हे पापड अगदी परफेक्टच तयार होणार. तर बॅटर शिजलंय की नाही ते कसं ओळखायचं? तर असा चमचा उलटा करायचा आणि हे बघा, चमचा जो आहे तो अगदी पूर्णपणे चमचा कोट झालेला आहे, म्हणजेच आपलं इथे बॅटर तयार झाले. तर आता आपण गॅस बंद करू आणि हे बॅटर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर आज इथे मी या प्लॅस्टिकच्या कागदावरती हे पापड घालते. जेव्हा तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड घालता तेव्हा बॅटर जास्त गरम नसावं. तर इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पळीने थोडंसं हे बॅटर घालून हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही केलं तरी देखील चालेल, कारण जेव्हा पापड सुकतो तेव्हा ते अजूनच पातळ होतं. तर कॅमेरा पकडायला कोण नव्हतं, त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण अगदी मी शक्य होईल तितकं तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अगदी छोटे पापड आपण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे. तुम्ही कागदाऐवजी एखाद्या सुती कपड्यावरती किंवा साडीवरती हे पापड अशा पद्धतीने घालू शकता. पण कागदावरती घातल्यामुळे काय होतं, अगदी पापड जो आहे तो सहज निघतो. जर तुम्ही सुती कपड्यावरती पापड घालणार असाल तर जेव्हा पापड सुकतो त्यावेळी थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि 5 मिनटं तसंच ठेवायचं, म्हणजे पापड जो आहे तो अगदी व्यवस्थित निघतो. तर इथे मी सगळे पापड तयार करून घेतलेत. आता हे जे पापड आहेत ते आपल्याला उन्हामध्ये फक्त 1-2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थित वाळला जातो. जर तुम्ही पंख्याखाली सुकवणार असाल तर अगदी 4 ते 5 दिवस लागतात. पण जरी पंख्याखाली सुकवले तरी 1 तासभर तरी त्याला 2 दिवस झालेले आहेत. तर 1 दिवस सुकवल्यानंतर मी हे पापड जे आहे ते पलटून घेतलेले आणि दुसऱ्या बाजूने देखील उन्हामध्ये चांगले वाळवून घेतले. तर काय मस्त अगदी पातळसर हा पापड झालाय. माझी बोटं सुद्धा दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. एवढा पातळ हा पापड तयार होतो. तर आता हे जे पापड आहेत तर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले ना अगदी 2 वर्ष आरामात टिकतात. आणि बनवायला जेवढे खरंच खूप सोपे आहेत आणि तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात. तर आता हे जे पापड आहेत मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तर इथे मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे.
तेल चांगलं गरम करून घ्यायचं, गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता आपण हे जे पापड आहे ते यामध्ये सोडू. तर बघा अगदी काही सेकंदामध्येच हा पापड जो आहे तो जो पापड होता त्यापेक्षा अगदी दुप्पट चौपट पापड हा फुलतोय आणि पटकन तळला जातो. तर रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय. तर आज आपण फक्त 1 वाटी रव्यापासून कोणतीही पूर्वतयारी न करता 40 ते 50 पापड कसे बनवायचे हे पाहिलेले आहेत. तर अगदी एकट्याने सुद्धा किलोभर पापड तुम्ही इथे तयार करू शकता. एवढी सोपी आणि झटपट ही पापडाची रेसिपी आहे. तर इथे मी थोडेसे पापड तळून घेतले, तुम्हाला मी दाखवते देखील बघा. तर अगदी छान असे हे पापड आपले तळून तयार झालेत. काय मस्त दिसतोय तुम्ही बघू शकता. आणि हा जो सुरुवातीचा आपला न तळलेला पापड आहे त्यापेक्षा हा बघा अगदी तिप्पट चौपट हा पापड फुललेला आहे. तर अगदी कुरकुरीत झालेत आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत. पाण्याचं आणि रव्याचं परफेक्ट प्रमाण घेतलं ना तर तुमचे पापड देखील अगदी मस्त तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे रव्याचे पळी पापड एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.